तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पारंपरिक चवीची परंतु अतिशय चवदार अशी मेथीची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूयात। या ठिकाणी मेथीची एक पेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही बारीक चिरून घ्यायची आहे। बारीक चिरल्यानंतर याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं आहे। थोड्या वेळानंतर यामध्ये आपण भिजत घातलेली डाळ, तांदूळ आणि शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट या भाजीवरती पसरवायचं आहे। एकीकडे आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या चिरून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे तिखटाच्या प्रमाणानुसार बारीक चिरून घ्यायची आहे। गॅसवरती कढई ठेवायची आहे। यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। थोडेसे जिरे टाकायचे आहेत। तर जिरे तडतडले की यामध्ये आपण चिरून ठेवलेली हिरवी मिरची सुरुवातीला टाकायची आहे। यानंतर लसूण टाकायचा आहे आणि अगदी काही सेकंद हे लसूण आणि मिरची परतवून घ्यायची आहे। आणि यानंतर आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे। आता कांदा अगदी जास्त पण सोनेरी रंगावर परतवायचा नाही। तर 80% कांदा भाजला गेला की आपण या ठिकाणी अर्धा टेबलस्पून हळद टाकायची आहे आणि आणखी थोडंसं परतून घेतलं की यामध्ये आपण जे बारीक चिरून मेथीची भाजी ठेवली होती ती यामध्ये टाकायची आहे। अगदी झटपट तयार होते आणि अफलातून टेस्ट लागते। या ठिकाणी आपण पाणी वगैरे काही वापरणार नाही तरी सुद्धा तुम्ही पाहू शकाल भाजी आपली किती छान मऊ शिजते आणि पटकन तयार होते। भरपूर पाणी घालून शिजवली ना की त्या भाजीला चव राहत नाही। आता आपण भाजी जेव्हा बारीक चिरून ठेवली होती त्यावेळेस थोडं मीठ लावलेलं होतं, त्यामुळे भाजीला अजिबात कडवटपणा येत नाही। त्या अंदाजानुसारच आणखी थोडंसं मीठ आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं अगदी 2 मिनिटं हे परतून घ्यायचे आहे। आता तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही अगदी थोडंसं पाण्याचा शितोडा दिला तरी चालेल किंवा नाही दिला तरी सुद्धा ही वाफेवर सुद्धा भाजी छान शिजते। एकदम गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि याला झाकण लावून एक 5 ते 7 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे। एक तर तुम्ही पाणी शिंतोड देऊ शकता किंवा वर जे आपण झाकण लावलेले आहे त्याच्यावरती पाणी ठेवलं तरी सुद्धा ही भाजी खाली अजिबात ढसत नाही। या ठिकाणी पाहू शकता बिना पाण्याची सुद्धा भाजी आपली एकदम मऊजार अशी शिजलेली आहे आणि पाणी न वापरल्यामुळे छान एकदम एक वेगळीच टेस्ट लागते। तर नक्की अशा प्रकारे एकदा भाजी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला।